कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया व्यासपीठाच्या समोर येऊन बसा. या ठिकाणी सन्मान्य लोकनियुक्त सरपंच भास्कररावजी उचाळे आपला विनंती राहील आपण मंचावरती या. बंडू शेठ रोकले तालुका अध्यक्षांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी कामोठे नगरीचे नगरसेवक सन्मान्य प्रदीप शेठ भगत साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. खरं तर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे शाही थाटामध्ये खरं तर महाराष्ट्राची शान पुणेरी पगडी बांधून सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी कामोठे नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे. खरं तर मंडळी, कार्यक्रमाचा निमित्त जर पाहिलं तर परिवार संवाद मेळावा, कुटुंबाचा संवाद आणि ही वज्रमुठ या ठिकाणी आपण पाहत आहोत. अतिशय गर्दीचा उच्चांक आपण या ठिकाणी पाहतोय. मी पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करताना या ठिकाणी म्हणतो, सन्माननीय विजूभाऊ आवटी मित्रपरिवार मुंबई परिसर, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन आणि कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्रमंडळ या सगळ्यांच्या वतीनं उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नगर दक्षिण लोकसभा अर्थात उच्च शिक्षित विकास रत्न आरोग्यदूत खासदार साहेबांचं आगमन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. मी दादांचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी सरपंच पाडळी आळे भाऊसाहेब डेरे साहेबांचं आगमन होते, मनापासून स्वागत करतो. आता सगळीच मान्यवर मंडळी तोलामोलाची आहेत, सगळ्यांचं स्वागत गेली 3 तास आपण या ठिकाणी करत आहे, मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी सन्माननीय रायगडवरून उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टी स्थानिक आहेत, सगळे उपस्थित होत आहेत. आणि त्याचबरोबर पनवेल मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ कार्यक्षम आमदार आदरणीय प्रसन्नजी ठाकूर साहेबांचे खरं तर कार्यकर्ते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. बाळासाहेबजी पाटील साहेबांचं आगमन होते, मनापासून स्वागत आहे. रवींद्र जोशी सर कामोठे शहर अध्यक्ष आहेत, दादांचं स्वागत करतो. या ठिकाणी विजयजी चिपळेकर नगरसेवक यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. विकासजी हरत सन्माननीय नगरसेवक, अरुणकुमार भगत नगरसेवक, सौभाग्यवती कुसुमताई म्हात्रे नगरसेवक, पुष्पाताई कुत्तरवाडे, त्याचबरोबर हेमलताताई ताईंचं आगमन होते, मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अरुणताई भगत, गोपीनाथ भगत, हॅपी सिंग युवा नेते, अमोल सईद, हर्षवर्धन पाटील, विनोद खेडकर, त्याचबरोबर तेजस जाधव, रवी त्या साहेब यांचं आगमन झाले. प्रदीप शेठ भगत, सौभाग्यवती शिलाताई भगत नगरसेविका, रवींद्र म्हात्रे समाजसेवक, प्रवीणजी कोरडे, राजेशजी गायकर ओबीसी जिल्हाध्यक्ष, काकासाहेब कुतरवाडी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, मनापासून स्वागत करतो. या परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्तानं बाबासाहेबजी कळपकर माजी जिल्हा परिषद सदस्य, वसंतरावजी देशमुख चेअरमन, नानाभाऊजी गाडीलकर सरपंच पळवे, अजित गाडीलकर यांचं आगमन झाले, मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं उल्का सिंग फ्रूट्स प्राईम लिमिटेड मालक सन्मान्य पारनेरचे सुपुत्र श्री गोरख शेठ रोकले यांचं आगमन या ठिकाणी झालंय. राहुल पाटील शिंदे साहेबांना विनंती करतो, साहेब आपण मंचावरती यायचं आहे. तालुका प्रमुख आणि तालुका अध्यक्ष राहुल दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. या परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्तानं त्यांचं आगमन या ठिकाणी आहे. बाबासाहेबजी जावक, शरदजी सरोदे सरपंच, अनिलजी जवक चेअरमन, संतोष सरोदे उद्योजक, त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्रजी सेवाळे, तुषार पवार, गणेशजी शेळके सभापती पारनेर तालुका, या सगळ्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. खरं तर पाहुण्यांचं या ठिकाणी पेटापासून सन्मान या ठिकाणी होते, मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं मनसे तालुका प्रमुख बाळासाहेबजी माळी साहेबांचं आगमन होते. पारनेर तालुका दादांचं आगमन आहे, मी मनापासून स्वागत करत आहोत. या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं दिलीप काशीनाथ दाते युवा उद्योजक साहेबांचं आगमन होत आहे, साहेबांचं मी मनापासून स्वागत करत आहोत. खरं तर अतिशय शाही थाटामध्ये आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. जनसामान्यांच्या मनातील परमनंट खासदार, उच्च शिक्षित, उच्च उपवेशित आणि खरं तर संवेदनशील संसदरत्न खासदार दादांचं आगमन झाल्यानंतर आपण पाहत आहोत कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मी विनंती करतो, खरं तर क्षत्रिय राजा गोरगरिबाचे या ठिकाणी सन्मान्य संतोषजी जराड उपसरपंच हिवरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, मनापासून स्वागत करतो. आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत असताना आई जिजाऊचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, शौर्य पराक्रमाचा महामेरू, कुशल शासक जाणत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो आणि मी खासदार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रतिमेचं आणि खरं तर प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी पारनेर तालुक्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये कारकीर्द ज्यांची राहिलेली आहे सेनापती बापट यांची देखील आपण प्रतिमेचं पूजन करत आहोत. न्याय, समता, बंधुता याच्या आधारे खरं तर समाज व्यवस्था निर्माण करणारे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करतो स्वतः उच्च शिक्षित खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब, सभापती साहेब, भाजपा कार्यकारी पदाधिकारी सगळ्यांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या खरं तर प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. या ठिकाणी सागर मेढे साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी निघोज नगरीच्या आदर्श सरपंच चित्रताई सचिन वराळ ताईंना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी संदीपदादा देशमुख निमोण नगरीचे सरपंच उपस्थित आहे, मनापासून स्वागत. पत्रकार संतोषभाऊ विदाटे, चेतनदादा वराळ यांचं आगमन झालेलं आहे, मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. लोककल्याणकारी राजा मराठी अस्मितेचं मानबिंदू अर्थात क्षत्रिय राजा राजाशिव छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. सेनापती बापट यांच्या प्रतिमेचं पूजन देखील केलं जात आहे. त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र त्यांच्याही प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलं जात आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा विराजमान या ठिकाणी व्हायचं आहे. या ठिकाणी पाठीमाग बॅरिगेटच्या पाठीमाग आणि गेटच्या जवळ जो काही माझा शिलेदार वर्ग उपस्थित आहे ना त्यांना विनंती करतो तो राजमार्ग आपण येण्यासाठी ठेवला होता. आपण मधी बसलं तरी हरकत नाहीये. पाठीमागं उभा असणारा सगळ्या मान्यवरांना विनंती करतो, मित्रपरिवाराला विनंती करतो आपण मधी बसलं तरी हरकत नाहीये. सगळ्यांना दिलीप काशीनाथ दाते यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. शिवछत्रपतींचा जयघोष करत आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आणि मंडळी एका बाजूला फटाक्यांची आतषबाजी तर दुसऱ्या बाजूला कुटुंबाची वज्रमुठ जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. सुशिक्षित उच्च शिक्षित अर्थात विकास रत्न आरोग्य दूत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू आणि त्यांचा अखंड कामोठे नगरीच्या वतीनं आणि विशेषतः नवी मुंबईच्या वतीनं सन्मान करतील या पनवेल मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांना विनंती करतो. मी विनंती करतो कामोठा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दादांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी सगळ्यांना विनंती करतो त्या सत्कारामध्ये सहभागी व्हा. एकदा जोरदार टाळी या लोक नेतृत्वासाठी. दादांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. बबन शेठ शिर्के, रामदास शेठ शिंदे, साहेबरावजी दादा वाफारे, संतोष शेठ शिंदे, आनंददास शिर्के, रामदासजी आंधळे, बंडाजी उंडे या सगळ्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन आहे. या ठिकाणी मंचावरती येण्यासाठी मी विनंती करतो पारनेर नगरीचे सुपुत्र गोरक्ष शेठ रोकले साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं सन्मान झाल्यानंतर आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि खरं तर परिवार संवाद मेळाव्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करतो कुंडलिक शेठ वाफारे यांना विनंती करतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तसेच आलेले सर्व तमाम बंधू भगिनींचं मी कामोठावासियांचं सहर्ष स्वागत करतो. आपण शांतता राखायची 2 मिनिटं. तुला माहिती दक्षिण नगरचे खासदार सुजयदादा विखे पाटील तसेच पनवेल तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादाजी ठुबे ठाकूर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे.
दादा गेली 14 वर्ष आला कामोठा एकजूट होता. पण काही दिवसानंतर एक फकीर आला. जे तालुक्यातील एकजूट होती ते 5 वर्षापूर्वी दुभांगली गेली. आमच्यावरती नेहमी प्रेम करणारे प्रशांत दादा असतील, यांचं पारनेरकरांवरती नेहमीच प्रेम असतं. फटाकडे बंद करायचे 2 मिनिटं. दादा पारनेरकर मुंबईमध्ये उद्योगधंदे यासाठी आलेला आहे. इथे येत असताना जे आपले जे फकीर आहेत त्यांनी इथं येऊन आपली दादागिरी, कामोठा आमचाच. पत्रकार बंधूंना विनंती आहे, कामोठा कोणचा हे दाखवून द्या. आज ही सगळी विजूभाऊ असतील, त्यांचे मित्रपरिवार असेल, आम्हा मित्रपरिवारांना माहिती आहे आम्हाला काय तकलीफ आहे. विजूभाऊंनी सांगितलं मला आज तुम्ही भाषण करायचंय. दादा आम्ही इथं कोणी भाषण करणार नाही, मी पहिल्यांदा भाषण करतोय. दादा गेली 2 महिन्यापूर्वी आपल्या तालुक्यातील माजी आमदार, इथून पुढे पण माझीच राहणार, महिन्यापूर्वी त्यांनी मला, दादा मला माझ्या बिल्डिंग खाली येऊन शिव्या धमकी पाहून घेईन. आम्ही पण पारनेरकर आहेत, ज्या गावच्या बाबी त्याच गावच्या बोली. मी सांगितलं मी एकटा पट्टी आहे, मला कुठे यायचं ते सांग. तालुका प्रमुख असल्यापासून मी त्यांच्या बरोबर काम केलंय आणि आज तुमच्या बरोबर नाही तर तुम्ही आम्हाला धमक्या देताय. आज संवाद मेळावा आहे, ही सभा नाही. संवाद मेळाव्यात पालकत्व मी दादा मी तुम्हाला सांगतोय, आज प्रतिष्ठानला सुरू लागलेला आहे. प्रतिष्ठानचे 70% लोक आपल्या बरोबर आहेत. दादा आम्ही मुंबईकर तुमच्याकडे काहीच मागणार नाही, फक्त तुमचा मायेचा हात आमच्या पाठीवर असू द्या. आम्हाला काही नको, आम्हाला रात्रीचा फोन आम्ही करणार नाही तुम्हाला. रात्रीचा तकलीफ देणार नाही तुम्हाला. काय असेल ते आमचं आम्ही दिवसा तुम्हाला फोन करू. आमच्यावरती नेहमी प्रेम करणारे पनवेलकर असतील, नगरसेवक असतील, एका हाकेला धावून येतात दादा आमच्यासाठी, पारनेरकरांसाठी. पारनेरकरांनी मुंबईतील कोणताही तरुणाला असू द्या, कामोठ्यातील आम्हाला फोन करा, आम्ही 24 तास तुमच्यासाठी आहे. पण ते कधी म्हणले 2019ला तेच वरती म्हणले आणि तेच आज आपल्याला धमक्या देत आहेत. तुम्ही त्यांना मतदान करणार?
त्यावेळेस सांगतात का आम्ही फकीर आहे. फकीराच्या हातात 2.5-3 लाखाची घड्याळ, घर गळकय, एसी मध्ये झोपतायत, 40 लाखाच्या गाड्यांनी फिरतायत. मी साधे कार्यकर्ता आहे. मी साधे कार्यकर्त्याला इथं घेऊन दम देणं हे प्रतिनिधीला शोभत नाही. दादा फक्त आमच्यावर तुमचे आशीर्वाद असू द्यात, बाकी काही नाही. आम्ही तुमच्याकडे काही मागणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. या परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांचं आगमन झालेलं आहे, सुपा नगरीचे सरपंच योगेश रोकडे साहेबांचं आगमन होते. मनापासून स्वागत आहे. खरं तर आता मंचावरती अजून एक सन्मान, आजच्या कार्यक्रमाचा मानबिंदू आणि ज्यांचा संवाद आपण खरं तर ज्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. पुण्यश्लोक नगर दक्षिणचे लोकसभेचे उच्च शिक्षित खासदार आणि आपल्या मनातील खरं सर्वसामान्य हक्कांचा माणूस अर्थात दादांचा सन्मान या ठिकाणी मित्र परिवाराच्या वतीनं होत आहे. सन्माननीय विजूभाऊ आवटी मित्र परिवार मुंबई आणि परिसर, संदीप पाटील वराळ जैनसेवा फाउंडेशन आणि कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मंच मित्रमंडळ. आता जेवढे आहेत ना त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि दादांना विशेष करून सांगू इच्छितो, दादा हे प्रेम आहे आणि हे प्रेम मात्र आपण पाहतोय. प्रथमतः टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू दादांचं आणि विनंती करतो विजूभाऊ आवटी मित्र परिवार मुंबई आणि परिसर, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन, कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ आणि मंडळी सन्मान होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर दक्षिण मतदारसंघ माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांचा सन्मान कामोठे नगरीच्या वतीने या ठिकाणी होत आहे, मित्रमंडळाच्या वतीनं होत आहे. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पाथर्डी मतदारसंघातून आणि पाथर्डी तालुक्यातून मात्र बराचसा मान्यवर वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या वतीनं सुद्धा सन्मान लगेचच या ठिकाणी करून घ्यायचा आहे. मनापासून स्वागत करतो, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प, रेशमानं विणलेली शाल. जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. पाथर्डी तालुक्याच्या वतीनं सन्मान होत आहे. मी मित्रमंडळाला विनंती करतो आपण पुढे जायचं आहे आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे. थोडासा वेळ जाईल पण आपण सन्मान खरं तर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील खासदार साहेबांचा आपण या ठिकाणी करणार आहोत. पिनखडे नगरीचे आदर्श सरपंच दादा राहुल दादांचा वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आपण पुढे जायचं आहे. राहुल दादा खेडकर यांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. आपण पुढे जावं आणि तो सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. जय श्रीराम. सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान झालेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम अर्थात अयोध्येतील राम आणि त्यांची प्रतिमा देऊन दादांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यानंतर सन्मान आपण करत आहोत. बाकीचे सन्मान आपण थांबवत आहोत. वेळेची मर्यादा आहे. विनंती करतो, आता वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती करतो सहकार्य असावं. सगळ्यांच्या भावना आहेत, सगळ्यांचं प्रेम आहे. विनंती करतो. केबल हलवली असेल रे.
यानंतर दुसरा सन्मान परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्तानं मंचावरती होत आहे। यानंतर या ठिकाणी सन्मान होत आहे पनवेल विधानसभा मतदारसंघ आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा सन्मान मंचावरती होत आहे। मी विनंती करतो संघर्ष योद्धा आणि खरं तर ही जबाबदारी खांद्यावरती घेतलेली आहे विजूभाऊ आवटींच्या उपस्थितीत आणि त्यांच्या वतीनं सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। पाथर्डी मित्रमंडळाच्या वतीनं खासदार सुजयदादांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। तो सन्मान झाल्यानंतर कार्यक्षम कार्यकुशल भाग्यविधाते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा सन्मान विजयभाऊ आवटी साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे। मी विनंती करतो यानंतर आपल्याशी संवाद साधत आहे शेखर दादा काशीद यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संवाद साधायचा आहे। आजच्या या परिवार संवाद मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या अहिल्यानगर दक्षिणचे लाडके खासदार ओरिजिनल डॉक्टर सुजयदादा विखे पाटील तसंच पनवेल नगरीचे आमदार यांचं आमच्या पारनेकरांवर एक अत्यंत प्रेम असणारे आम्हाला वेळोवेळी कोणत्याही स्वरूपाची मदत करणे आमचे मार्गदर्शक प्रशांतदादा ठाकूर सुजयदादा मी या व्यासपीठावर संपूर्ण मुंबईच्या तरुणांच्या वतीने बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। सुजयदादा आम्हाला मुंबईकरांना कोणतीही अपेक्षा नाही तुमच्याकडून। आत्तापर्यंत आमच्या मुंबईकर मतदारांचा प्रत्येक वेळेस या माणसाने फक्त वापर करून घेतला। आम्हाला यांच्याकडून तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही किंवा आम्ही रात्री 2-3 वाजता तुम्ही आमचा फोन उचला, आमची काहीच अपेक्षा नाही। आम्हाला माहिती आहे तुम्ही 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता। आम्हाला ही पण अपेक्षा आहे का तुम्ही रात्री 3 वाजता आम्हाला कॉल करून कामोठीच्या ब्रिज खाली बोलावसाल। दादा आम्हाला फक्त दादा आम्हाला कोणाला MIDC नोकरी पाहिजे ना, कोणाला काही वाळूचे डंपर चालवायचे ना, काय आमची काहीच अपेक्षा नाही दादा। फक्त दादा आम्हाला विजूभाऊच्या माध्यमातून तुम्ही पारनेर तालुक्यात ताकद द्या। तुम्हाला येणाऱ्या लोकसभेला आम्ही पूर्ण विजूभाऊची ताकद काय हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। दादा बोलत काहीच नाही, तुम्हाला निकालाच्या दिवशी समजेल पारनेर तालुका हा कोणाबरोबर आहे। दादा फक्त यांनी आतापर्यंत फक्त दादागिरीचं राजकारण केलं। मी दादा पहिल्यांदा स्टेजवर बोलतो आणि बोलण्याचं कारण एकच आहे, फक्त यांना गावात आम्ही विरोध केला, यांनी माझ्या 70 वर्ष आईवर 326 तारखात गुन्हा दाखल केला। आम्ही सगळे माझ्या परिवारातील माझी मुलगी लहान 2 महिन्याची असताना आम्हाला यांनी 2 महिने इकडे तिकडे फिरायला लावलं। दादा यांना असं वाटलं होतं मी यांच्यावर दबाव टाकून हे आमच्या मागं फिरायला चालू करतील। दादा आम्ही पण माझ्या आईचं दूध पिलोय मी दादा, यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्यांना वाटत असेल आम्ही दादागिरी करू, आम्ही यांची कोणी दंडुकशाही करू आणि हे लोक आमच्या मागे फिरतील। आम्ही सेनापती बापटनाथ तालुक्यातली माणसं आहे। ह्या वेळेस हे लोकांना काही पण सांगत आम्ही फकीर आहे, आम्ही हे ते, तुम्ही काय आहे हे सगळं पारनेरच्या जनतेला माहिती आहे। तुम्हाला या पारनेरमधून तुम्हाला मत्याधिकातून तुमची लायकी दाखवून दिल्याशिवाय पारनेरकर थांबणार नाही। दादा फक्त तुम्हाला एकच सांगतो, आज सुजय पर्व, उद्या आमच्यासाठी विधानसभेला विजय पर्व, एवढ्या बोलतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अत्यंत करारी आणि स्पष्ट संवाद आपण पाहिलेला आहे, त्यांचं मनापासून स्वागत करतो। याच्यानंतर तरुणांचा आवाज आणि मुलूक मैदानी तोप पारनेरकरांचा आवाज मी विनंती करतो प्रितेश पानमन यांना विनंती करतो की आपण यानंतर सगळ्या तरुणांशी आपण संवाद साधायचा आहे। प्रितेश दादा पानमन यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संवाद साधायचा आहे। आज या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब दबी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्या माणसानं तमाम मुंबईकरांना ताट मानेनं जगायला शिकवलं असे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, कामगारांचा आवाज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब, आणि ज्या माणसानं 50 वर्ष अहमदनगर नव्यानंच नगर शहराचं नामकरण झालं, शासनानं खऱ्या अर्थानं त्या नामकरणाच्या माध्यमातून नगरकरांना न्याय दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरचे खरे भाग्यविधाते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांना त्रिवार अभिवादन करतो. आणि मला या मंचावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पारनेर नगर मतदारसंघातील तमाम युवकांच्या वतीनं प्रथमतः व्यासपीठाला मनापासून धन्यवाद देतो. आज ह्या मंचावरती पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब बसलेले आहेत. अहिल्यादेवी नगर दक्षिण मतदारसंघाचे परमनंट खासदार सुजयदादा विखे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो अशा गोरेगाव गावच्या विकासाचे शिल्पकार सन्माननीय बाबासाहेब तांबे साहेब या ठिकाणी आहेत. सचिन पाटील वराड आहेत, राहुल पाटील शिंदे आहेत, सर्वच मान्यवर मंडळी आणि पारनेर नगर 224 विधानसभा मतदारसंघातील तमाम युवकांचा बुलंद आवाज संघर्ष योद्धा विजूभाऊ आवटी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांसमोर बोलत असताना मला बऱ्याच जणांनी विचारलं की आज काय बोलणार दादा, आज काय बोलावा हा प्रश्न निर्माण झालाय. मनामध्ये कल्लोळ दाटून येतो, काय बोलावं, काय व्यक्त व्हावं. तसा पारनेर नगर मतदारसंघाला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी फसवलं, तसं या पारनेर तालुक्यातून नगर तालुक्यातून स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी आलेल्या या मायबाप जनतेला सुद्धा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी फसवलं. दादा, आज मी या ठिकाणी जे काही बोलणार आहे ते या मायबाप जनतेच्या समोर कुठलंही खोटं बोलणार नाही. आज विजूभाऊंच्या माध्यमातून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये फिरत असताना प्रत्येक गावातल्या आडी अडचणी समस्या जाणून घेण्याचं काम दादा आम्ही केलं. 2019 ला आत्ताच आमच्या या मुंबईकरांनी सांगितलं की स्वतःला फकीर म्हणून घेणाऱ्याला आम्हीच डोक्यावरती घेतलं होतं दादा. या प्रितेश पानमनी त्यांच्या सोबत 10-15 वर्ष काम करत असताना स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार केला नाही, स्वतःच्या कुटुंबाला कधी वेळ दिला नाही. त्या महाशयांनी मला 2019 ला आमदार व्हायचं म्हणून शिवसेनेला फसावं लागेल आणि शिवसेनेला असं दाखवावं लागेल की मी तुमचा शिवसैनिक आहे. दादा, मला त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये दगड मारून घ्यायला सांगितलं. मी माझ्या जीवाचा विचार न करता त्यांच्यासाठी रक्त सांडलेला कार्यकर्ता आहे. मित्रांनो, ह्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सगळ्यात मोठी जर चूक कोणती केली असेल तर आपल्या शिवसेनेला खऱ्या अर्थानं फसवायचं काम तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी केलं. दादा, आपल्या समोर बोलत असताना मी एकच सांगेल दादा की तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत, आपल्या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. सोंग ढोंग आणि येड्याचं रूप घेऊन जनतेला वेड्यात काढायचं काम सध्याचे तालुक्याचे आपले लोकप्रतिनिधी करत आहेत. 8 दिवसापूर्वी दादा त्यांनी मला फोन केला की तू एक अजितदादा पवार गटाचा राष्ट्रवादीचा कामगार काँग्रेसचा पदाधिकारी आहे, मला राष्ट्रवादी भवनला भेटायला ये. आणि 1 तासापूर्वी दादा मी तुम्हाला वेळेतघाट या ठिकाणून भेटून आलो होतो. पुढून खबर लागली त्यांना माहित नाही. मला सांगितलं की आता बाद झालंय तुझं. जसं शेखर भाऊला अडचणीत आणण्याचं काम केलं
तालुक्यातल्या अनेक युवकांना अडचणीत आणण्याचं काम केलं. तशाच पद्धतीने मला देखील दमबाजी करण्याचं काम राष्ट्रवादी भवनच्या फाळके तात्यांच्या कार्यालयामध्ये तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी केलं. परंतु दादा हा प्रितेश पानवन त्याच्या या दमदाटीला कधीच घाबरला नाही. त्यांनी चालवलेला तालुक्यातला लांगानाच आणि या मतदारसंघामध्ये आया बहिणीवरती केलेला अन्याय, माझ्या शेतकऱ्यांवर कष्टकऱ्यांवरती केलेला अन्याय आणि युवकांची केलेली फसवणूक मी जनतेसमोर आणणार. तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभं राहा दादा. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे दादा. आज हे लोकांना सांगत आहेत की मी फकीर आहे, माझं घर गळका आहे. मित्रांनो, सत्य परिस्थिती त्यांची अशी आहे की त्यांच्या त्या गळक्या घरामध्ये त्यांचे आई वडील राहतात. ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी चारही बाजूनी AC बसवलेले आहेत. आज ते जर त्यांच्या आई वडिलांसोबत राजकारण करीत असतील, आज ते त्यांच्या आई वडिलांच्या या राजकारणासाठी वापर करीत असतील, तर येणाऱ्या 2024च्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीला परमेश्वर सगळं बघतोय, परमेश्वर त्यांना माफ करणार नाही. दादा आज आमच्या विजूभावावरती त्यांनी अन्याय केला. 6 महिन्याकरता नगराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. परमेश्वराने त्यांची देखील 6 महिने आधी हकालपट्टी केली. यांनी शिवसेनेला फसवलं, यांनी शरद पवार साहेबांना फसवलं, यांनी अजितदादांना फसवलं. ह्या आमदाराला आम्ही सर्वजण या तालुक्यातील तमाम युवक येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये दादा जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. दादा आमच्या या विजू भाऊंनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही. तन मन धनाने आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत एक नशा केल्यासारखं फिरत होतो. त्यांनी आमच्या डोळ्यामध्ये माती फेकली. दादा आम्ही आगीतून निघालोय, फक्त फुपाट्यात पडून देऊ नका एवढी मी या तरुणांच्या वतीनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. दादा हे जगाला सांगत सुटलेले आहे की कोविड सेंटरच्या काळामध्ये आम्ही लय जनतेची सेवा केली. त्या कोविड सेंटरमध्ये खऱ्या अर्थाने सेवा करण्याचं काम आमच्या विजूभाऊ आणि विजूभाऊंच्या सर्व सहकार्याने केलं. दादा आज तुम्ही ज्या वेळेस या नगर जिल्ह्याला 10,000 रेमडेसिवीर आणले होते, त्यातले 1,000 रेमडेसिवीर भाळवणीच्या कोविड सेंटरला दिलेले होते. हे ते जगाला सांगत नाहीत. आज दादा ते सांगतायत की सुजय दादा विखे पाटील खूप श्रीमंत आहे. पण तुझ्याकडून 200 कोटी रुपये कुठे आले लोकसभा लढवायला? 50-50 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो, अलिबागला लोणावळ्याला फ्लॅट घेतो. आमचे सुजय दादा विखे पाटील ओरिजिनल श्रीमंत आहेत, ते जनतेच्या आशीर्वादाने श्रीमंत आहेत. तुम्ही सांगता आम्ही कोविड सेंटरच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. अहो स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच्या आशीर्वादानं, आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांच्या आशीर्वादानं आणि सुजयदादांच्या मार्गदर्शनाखाली विळतघाट या ठिकाणी अहमदनगरची पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरची मायबाप जनता दररोज हजारो लोक त्या ठिकाणून बरे होऊन जातात. हे पुण्य सुजयदादांच्या सोबत आहे. आणि तमाम युवकांच्या वतीने दादा तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 2024च्या या लोकसभेला तुम्ही सर्वाधिक मतानं मतदारसंघाचं नेतृत्व कराल एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जाता जाता यांनी जे संभाजी महाराजांच्या जीवावरती राजकारण केलं, यांनी मला संभाजी महाराजांचा जन्म सांगावा. भयान अंधाराने होते जीव कोंदून गेलेले, धोकड वाहट मानेवरती जगणे नशिबी आले. तुकड्यासाठी मानवी कुनिया केली भिक्षांदेही, निज धर्माची वा देशाची चाडच उरली नाही. पालखीतून मिरवत होते ते विकले गेलेले, स्वाभिमान अन क्षात्र तेज तर धुळीत मिसळून गेले. त्या अंधारी दिशा दिशावर प्रकाश फेकतेसी, महाराष्ट्राला महानते प्रत शिवराया तू नेशी. स्पर्श तुझ्या पायाचा होता पेटून उठते माती, पायतळीचे दगडे उठले मिळवित प्राण ज्योती. नजर तुझी संजीवक पडत्या वठल्या झाडावरती, समशेरी सह लाख मावळे वीर प्रगटले भोवती. झोपड्यातून उभे टाकले शस्त्रास्त्र गड अन किल्ले, तोफांनाही अजिंक्य ठरले केवळ बरच्या भाले. पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्र परदुनिया, महाराष्ट्राला महानते प्रत नेशी तू शिवराया. प्रतीप चंद्रलेखे वर्ध विष्णू व सहिष्णुता, शाह श्लोक व शैष्या मुद्रा भद्रा विराजते. आम्हाला संभाजी महाराज शिकवू नका. संभाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांचं रक्त आमच्यामध्ये आहे आणि ते रक्त येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला सुजयदादांच्या रूपाने खासदार आणि दादा या सर्व व्यासपीठाची दिलगिरी मागून फक्त दादा आमच्या विजूभाऊला वाऱ्यावरती सोडू नका. 2024ला
2024 ला पारनेर नगर 224 विधानसभा मतदारसंघाचा आमदार विजय सदाशिव आवटी असेल एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि या मायबाप जनतेला या ठिकाणी तुमचा एक लेकरू या नात्याने सांगतो की विजूभाऊनी स्वतःच्या एकुलते एक लेकराच्या डोक्यावरती हात ठेवून सांगितलं, मी तुम्हाला फसवणार नाही, मी सोंगढोण करणार नाही, आम्ही तुम्हाला फसवणार नाही. एवढंच या मुंबापुरी नगरीमध्ये शब्द देतो. माझ्याकडून बोलताना काही चुकलं असेल तर या संपूर्ण व्यासपीठाची आणि मायबाप जनतेची दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच वादा, खासदार सुजय दादा विखे पाटील तुम आगे बढ़ो, खासदार सुजय दादा विखे पाटील तुम आगे बढ़ो. दक्षिणेचा एकच वादा, सुजय दादा विजूभाऊ आवटी तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपलं मनापासून स्वागत. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण व्यासपीठावरती विविध पदाधिकारी तितक्या तोलामोलाचे आहे म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. आता फक्त 4 ते 5 या ठिकाणी संवाद मेळावा या ठिकाणी होणार आहे. मी मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करत असताना या ठिकाणी एक नामोल्लेख या ठिकाणी करेल. पारनेर बाजार समिती उपसभापती दिवंगत नेते संदीप पाटील वराळ यांची आठवण आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. मंडळी, खरं तर बघा, नाव जरी काढलं तरी एखाद्या माणसाचं कर्तृत्व आणि विचार मात्र समोर उभे राहतात आणि त्यांच्या विचारावरती मात्र प्रेम करणारी जनता आहे. तर मी नेहमी सांगत असतो मंडळी, राजासारखं मन आणि मनासारखा राजा होता, राजासारखं मन आणि मनासारखा राजा होता. मी म्हणेल संदीप पाटील वराळ निगोजचा नाही तर पारनेर तालुक्याचा वाघ होता. अरे पारनेर तालुक्याचा राजा होता, वाघासारखा जगला. मी कोणाबद्दल बोलतोय? पाटलाबद्दल बोलतोय. अरे पारनेर तालुक्याचा राजा होता, वाघासारखा जगला आणि आमच्या मित्रांच्या मनावरती राज्य करून संदीप पाटील आता कुठे दूर रमला. पाटील गावात आगमन झालं ना तर तरुणांचा गरंडा असायचा. कारण पाटलाचं वागणं आणि जगणं फार वेगळं होतं. पाटील गावात आगमन झालं ना तर तरुणांचा गरंडा असायचा आणि प्रत्येकाचे प्रश्न सोडवताना संदीप पाटील तुमच्या तरी नेता दिसायचा. पाटील तुमच्या गाडीचा आवाज जर ऐकला ना तर सारे तुम्हाला टारकायचे आणि आपापसातील भांडण तंटे तुम्ही एका शब्दात तुम्ही मिटवायचे. पाटील वकील आहे तुम्ही, कोर्ट आहे तुम्ही, न्यायाधीश आहे तुम्ही आणि मग का तुमच्या ममतेला पार खुश झालो आम्ही. समाजासाठी जीवन वाहिलं पाटील, स्वतःकडे नाही दिलं ध्यान. समाजासाठी जीवन वाहिलं पाटील, स्वतःकडे नाही दिलं ध्यान. पाटील तुम्ही अमर झालात, तुमचं कार्यच लय महान, तुमचं कार्यच लय महान. काय झाली चूक आमची, कुठली दिली सजा, काय झाली चूक आमची, कुठली दिली सजा आणि बुद्धिबळाच्या या पाटलावरनं राजालाच केलं वजा, राजालाच केलं वजा. मंडळी, विचार आणि कर्तृत्वावरती प्रेम करणारी तुम्ही जनता. माणूस जातो पण विचार टिकून राहतो. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व होतं म्हणून फक्त 2 मिनिटे या ठिकाणी आपले विचार मांडतील. आपल्या तरुणांचा आवाज आणि निघो जाळकोटीकरांचं सक्षम नेतृत्व युवा नेते सन्मान्य सचिन पाटील वराळ यांना विनंती करतो की आपण सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमधील सर्व बंधू भगिनींशी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी उपस्थित असणारे पुण्यश्लोक अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभली. या भागाचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दामून उपस्थित असणारे पुणे जिल्ह्यातील युवकांचा आवाज, एक नामांकित पैलवान आणि पुणे जिल्ह्याचं युवा नेतृत्व आदरणीय पैलवान मंगलदास अप्पा बांदल, मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सुजयदादांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी विजूभाऊंच्या आवाजाला हाक देऊन या ठिकाणी उपस्थित राहणारा आमचा सर्व मित्र परिवार, या सर्वांचं प्रथमतः या ठिकाणी मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. खरं तर दादा, अनेक वर्षापासून ह्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो.
आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं की पारनेरकरांचे विचार मांडण्यासाठी आणि पारनेरकरांचे विचार ऐकण्यासाठी आपण कामोठ्यामध्ये आलं पाहिजे. आणि तुम्हाला आम्ही 15 दिवसापूर्वी ही गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीला मान्यता दिली आणि आदरणीय विजू भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा संवाद मेळावा संपन्न होतो. आता सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पारनेर तालुक्याला तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. आतापर्यंत तुमच्या कुटुंबाचा इतिहास आम्ही पाहिलेला आहे की पारनेर तालुक्यावरती ज्या ज्या वेळेस आसमानी संकट आलं त्या त्यावेळेस फक्त विखे कुटुंबच पारनेर तालुक्याच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. आज मात्र काही राजकारण्यांना तुम्ही परके उमेदवार वाटता. आता 50 वर्षापासून या अहमदनगर दक्षिणेमध्ये विखे पाटलांनी राज्य केलेलं आहे. ते राज्य करत असताना सर्वसामान्यांचाच विचार तुम्ही आतापर्यंत केलेला आहे. मला आठवतंय 2016-17च्या दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये 208 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या 208 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दत्तक तुम्ही घेतलं. त्या प्रत्येक घरातील मुलाला नोकरी तुम्ही दिली. त्या प्रत्येक घरातील कुटुंबातल्या मुलीचं लग्न तुम्ही लावून दिलं. त्यावेळेस मात्र तुम्ही आम्हाला परके नव्हता, परंतु राजकारण आल्यानंतर मात्र तुम्ही आम्हाला परके दिसायला लागले. म्हणून माझी आम जनतेला या ठिकाणी विनंती आहे, या ठिकाणी दादांनी सांगितलेलं आहे की 2च मिनिटामध्ये तुम्ही तुमचं आटोपतं घ्यायचं आहे, कारण दादांचे विचार आपल्या सर्वांना ऐकायचे आहे. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी जाहीरपणानं सांगतो, ही काय राजकीय सभा नाही. दादा तुमच्याशी संवाद साधायला आलेले आहेत, परंतु दादांनी आतापर्यंत कुठल्या कुटुंबाचं खच्चीकरण केलेलं नाही. दादांनी आतापर्यंत ज्या ज्या कुटुंबाला आधार दिला त्या कुटुंबापैकी आम्ही देखील एक आहोत. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की संदीप पाटलांची हत्या झाल्यानंतर आमचं कुटुंब ज्यावेळेस सैरभैर झालं होतं त्यावेळेस एकमेव अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये कुटुंब होतं ते म्हणजे फक्त विखे कुटुंब, की जे तन मन धनाने आमच्या पाठीशी उभं राहिलं. आणि आज आदरणीय सुजयदादांच्या खरोखर आशीर्वादानं आज संदीप पाटील नसताना देखील संदीप पाटलांची पत्नी जिल्हा परिषदेची सदस्य आहे, माझी पत्नी निघोजगावची सरपंच आहे. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की विखे पाटलांनी आतापर्यंत राजकारण फक्त समाजासाठी केलेलं आहे, कुठल्या एक सर्वसामान्य कुटुंबाला त्रास देण्याच्या माध्यमातून केलेलं नाही. म्हणून यापुढच्या काळामध्ये माझी विनंती आहे की अशा सक्षम नेतृत्वाच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे. म्हणून दादा तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, तुमचा आमच्या समस्त पारनेरकरांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे आमच्या विजू भाऊंनी सांगितलं आणि विजू भाऊंचे विचार देखील आपण या सर्वांच्या समोर ऐकणार आहात. म्हणून विजू भाऊंच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यातून जास्तीत जास्त लीड लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिन भाऊ, आपलं मनापासून स्वागत. यानंतर विनंती करतो, संपलो नाही संपणार नाही, फसलो नाही फसणार नाही, संघर्ष माझ्या रक्तात, विजूभाऊ आवटी माझं नाव, हिसाब होगा हर धोके का, इंतजार रहेगा बस एक मौके का. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू सर्वसामान्य हक्कांचा माणूस विजूभाऊंचं. असे आपल्या सुसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित नगर जिल्ह्याचे आपले सर्वांचे लाडके खासदार सुजयदादा विखे पाटील, इथले आपले आमदार साहेब आणि सर्व व्यासपीठ मला या ठिकाणी माफ करल, कारण हे सगळं एवढं भरलंय 10 मिनिटं नाव घ्यायलाच जाईल. त्यामुळे मला तुम्ही आप्पा सगळेच माफ करताल. आणि या ठिकाणी आलेले सर्व पारनेर तालुक्यातील माझी मायबाप जनता, माझे युवक सहकारी, या ठिकाणी आपण थोड्याच कालावधीमध्ये हा भव्य दिव्य सुसंवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला. तुम्ही सर्व जर आलात, मी या माझ्या सर्व कामोठेकरांच्या युवक सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. स्वागत करत असताना
या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल का काही लोकांना वाटायचं का मोठेकर फक्त माझ्या विचाराला बांधील आहे, पण आज खऱ्या अर्थाने माझ्या सर्व युवक सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तुम्ही आलात, तुम्ही दाखवून दिलं इथं मोठ्याला का मोठेकर थारा देत नाही. आज या ठिकाणी तुम्ही दाखवून दिलं. मला आठवत आहे का 2018-19 मध्ये असाच या ठिकाणी मेळावा घेतला गेला होता. मेळावा घेत असताना हेच माझे सर्व सहकारी या ठिकाणी राबत होते, पण ह्या सहकार्यांवर जी दादागिरी, ज्या धमक्या आल्या, त्या धमक्यांना प्रतिउत्तर म्हणून माझे युवक सहकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरले. मला आज या ठिकाणी थोडीशी शरम वाटती का 2019ला आपण सर्वसामान्य कुटुंबातला एक प्रतिनिधी या ठिकाणी निवडून दिला, पण आपल्या वाट्याला काय आलं. माझ्या माहितीनुसार मध्यंतरी या ठिकाणी एक मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये फक्त मुंबईकरांवरती केलेले उपकार त्या ठिकाणी बोलून दाखवले का? खरं सांगा. तुम्ही थांबा, माझ्या मायबापांना विचारू द्या. दाखवले का? अरे दाखवले का? मागून आवाज आहे ना मला, हा किंवा नाही म्हणा. इथं फक्त उपकार दाखवून दिले. मी त्या ठिकाणी कोविड सेंटर चालू होत असताना ज्यावेळेस लॉकडाऊन झालं, त्या लॉकडाऊन मधून ज्यावेळेस मुंबईकर पार्टनरकडे यायला लागले त्यावेळेस मी हे सहकार्य केलं, मी ते सहकार्य केलं, पण त्यांनी हे नाही दाखवलं. ह्याच मुंबईकरांनी 2019ला भाऊ तुला डोक्यावर घेतलं. दाखवलं का? फक्त उपकार. 2019ला त्या ठिकाणी जो प्रचाराचा नारळ फुटला तो कसा फुटला? उभा फुटला. तसा आज फुटला, तसाच फुटला. बरोबर ना मित्रांनो? जे झालं ते झालं, आपल्याला तर मागचं काढायचं नाही, पण या पुढच्या कालावधीमध्ये विजन असणारा माणूस पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, मी एक अजेंडा हातामध्ये घेतला आपल्या युवकांसाठी. आज मुंबईमध्ये आपले पारनेरकर का येऊ राहिले त्याचं कारण कोणी शोधलं का? त्याचं कारण कोणीच शोधलं नाही. फक्त मताचं राजकारण करण्यासाठी मुंबईकरांना या ठिकाणी वापरलं जातं, मुंबईकरांना या ठिकाणी भावनिक केलं जातं का? भावनिक केलं जातं मित्रांनो. पण त्या ठिकाणी आपली सुपा MIDC आहे. सुपा MIDC माननीय लोकनेते नंदकुमार झावरे साहेबांनी कशासाठी स्थापन केली? वसंतराव झावरे साहेबांनी कशासाठी त्याला पाणी घातलं? आवटी साहेबांनी ती का वाढवली? फक्त आणि फक्त आपल्यासारख्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी ती MIDC वाढवली. त्या MIDCचं पुढं काय झालं? काय झालं त्या MIDCचं पुढं? त्या ठिकाणाहून 3500 किलोमीटर वरतून येऊन त्या ठिकाणी भय्य पोट भरून राहिलेत. आणि माझा भूमिपुत्र काय करतो? माझा भूमिपुत्र काय करतो तर 350-400 किलोमीटर वरतून येऊन या ठिकाणी पोट भरतो. अरे आपले आई वडील, आपला भाऊ बहीण, आपले चुलते काके, मामा मामी, मावशे काका का सोडून आपण या ठिकाणी आलो? काय गरज आहे आपल्याला इथं यायची? इथं फक्त सुपा MIDC वरती जो कब्जा झालाय, ती सुपा MIDC आतापर्यंत मुंबईकरांना कळाली का? गणेशराव कळाली का? तुम्ही का आले? आज तुम्हाला 25-30,000 40,000 या ठिकाणी पगार आहे. तोच पगार जर सुपा MIDC मध्ये भरला तर तुमची वृद्ध आई, वृद्ध वडील, बहीण, भाऊ त्या ठिकाणी तुम्ही राहताल का नाही? त्यांना त्या ठिकाणून तुम्हाला सोडून यावं लागलं.
पण तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, या पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही मायबाप जनतेने जर माझ्या डोक्यावर हात ठेवला तर एकाही पारनेरकराला इकडे यायची गरज पडणार नाही. फक्त आणि फक्त सुपाई MIDC मध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळेल, धंदे मिळतील. मित्रांनो, त्या ठिकाणी मला फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि दादा तुमचा डोक्यावर हात पाहिजे. माझा पारनेरकर या ठिकाणी काय येतो, मागच्या वेळेस ओरडू ओरडू सांगितलं होतं का, अरे जर तुम्हाला तिकडं काही त्रास झाला तर तुमचा एक तिकडं ठेवलेला आहे. होते का हे वाक्य? परत कोणाचा फोन उचलला मला हात वर करून सांगा, उचलला का फोन कोणाचा? मग ही फक्त बुरटेगिरी आहे. ही बुरटेगिरी आपल्याला पारनेर तालुक्यातून या 2024च्या इलेक्शनला थांबवायची आहे. थांबवायची का युवकांनो? तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगणार का? विजूभाऊचं ऐकायला सांगणार का? पण आपल्याला 2024ला उच्च शिक्षित खानदानी फकीर नाही. ज्या वेळेस सीतेचं अपहरण झालं त्यावेळेस रावण फकीर म्हणून आला होता. काय झालं? अरे लावून रावणाची सोन्याची लंका जाळून टाकली. टाकली का नाही जाळून? हनुमानाने टाकली का नाही? दादा, पारनेर तालुक्यातला हनुमान विजय सदाशिव आवटी राहील तुमचा. कोण म्हणत असेल पारनेर तालुक्यामध्ये एवढं लीड भेटन तेवढं लीड भेटन का? पारनेर नगर आणि नगर दक्षिण फक्त आणि फक्त तुमच्या विचाराचा राहील दादा. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय तुमची यंत्रणा लावायची हे मला माहित नाही, कारण की आपला तुमचा लांब पट्ट्यात संबंध नव्हता. सचिन भाऊचा माझा संबंध होता, राहुल पाटलांचा माझा संबंध होता. त्या अनुषंगाने दादा मी तुम्हाला 2 वेळेस भेटलो, तुमचे विचार मला आवडले आणि तेच विचार घेऊन आपण आज पारनेर तालुक्यामध्ये 2024च्या लोकसभेला आपण काम करणार आहोत. आता हे म्हणतील विजू भाऊ फुटला, तुमचा भाऊ फुटन का? तुमचा भाऊ मॅनेज होईल का? याची जेवढी प्रॉपर्टी ना तेवढं या फकड्यानी वळवून टाकले. माझी आई इथं बसली, आई, माझ्या आईला विचारा, एक खानदानी छोकरा आहे, खानदानी फसवणार नाही मित्रांनो, फसवणार नाही. माझं सगळं कुटुंब या ठिकाणी, माझी बहीण पण या ठिकाणी बसते. फक्त एकदा विश्वास ठेवा, एकदा. दूध का दूध, पाणी का पाणी, सुट्टी नाही. असो मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही आता बघितलं असेल, मी लोणावळे जाताना मी एक क्लिप ऐकली. त्या क्लिप मध्ये काय होतं? कोणाला होती? काय होती? अरे हे फट्टू आहे, हे गुंड नाही, याची भक्ती हातभर. त्याच्या मागे ना फक्त एक वाघ होता, विजय सदाशिव आवटी. जे बोलले ना, जे फोनवर बोलत होते ना, त्याला म्हणा तू कुठं होता रे 2019ला? कुठं होता येड्या? ज्या वेळेस अवतारावर येईन ना, अवतारावर फिरून देणार नाही म्हणावं. धमक्या, गोळ्या हे रोज आमच्याबरोबर असते. कदाचित ज्येष्ठांना हा माझा विचार थोडासा वाईट वाटत असेल, पण तुम्हाला क्लिप ऐकू का? मला एकदा हातवर करून दाखवा. चल रे, आण क्लिप आण. सचिन भाऊ थांबा, तुम्ही दाबायच नाही आता, थांबा. यांची असलियत तालुक्याला कळाली पाहिजे, महाराष्ट्राला यांची असलियत कळाली पाहिजे.
द्या नाना कधी नाना आणि दिवशी काही गावात बाईट दिली तुम्ही बोलले 60% विखे चालेल नेत्यांची बाईट ऐकली राहुल गावडे सगळी बसली होती आता ते चोरे सर आलं म्हणले ते म्हणले बोला त्यांच्या अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणित ऐका ना गणित चौऱ्याने मला लगेच फोन केला नाना तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे कामं चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नांदूर रस्ता दिलाय तुम्ही कॅटेगरीचे बोलले नाही विखेची आईची गांड म्हणावा आम्ही त्याला गोळ्या आणणारे काय अरे त्याला म्हणावा थोडं जरा धर दम धर नाही तर कपडे ठेवणार नाही पारनेर तालुक्यात तू अंगाव मला तुमच्या यंत्रणेचं माहित नाही दादा पण माझी यंत्रणा लय बेकार आहे ही वानर सेना माझ्या बरोबर आहे कपडे नसते ठेवीत कपडे मला ह्याच अनुषंगाने एक गोष्ट आठवती एक बगळा असतो बगळा तो बगळा आहे ना एका तळ्याच्या कडेला झाडावर बसतो अगदी आयटीत एकदम आणि त्याला भूक लागती भूक लागल्यानंतर तो ते शेजारच्या तळ्यामध्ये उडी मारतो उडी मारल्यावर तिने जशी उडी मारली तसे सगळे मासे बाजूला होतात एक दिवस झाले 2 दिवस झाले तो त्या तळ्यामध्ये जाऊन उभा राहतो पण त्याला काही शिकार भेटत नाही पुढचे 3 दिवस परत तो बगळा त्या ठिकाणी तळ्यात जातो तळ्यात गेल्यावर म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सलग 4-5 दिवस चालू राहतो त्याचं एक छोटा मासा त्यांच्यापाशी येतो तो मासा आल्यावरती त्यानंतर बगळे बा बोगले बा तुम्ही आम्हाला खात का नाही बरं त्यानंतर मी सगळं सोडून दिलं बगळा म्हणतो मी खायचं प्यायचं सगळं सोडून दिलं ठीक आहे मग सगळे मासे त्यांच्या जवळ येतात आणि बगळा त्याला म्हणतो का बा मासे सगळे जवळ आले बगळा म्हणतो का मी हे सगळं सोडून दिलंय पण हा तळा काही दिवसांनी आटणार आहे तर माझ्या एक अशा डोक्यात होतं का जे काय मासे आहात तुम्ही मी तुम्हाला दुसऱ्या तळ्यात शिफ्ट करतो तर ते सगळे मासे बगळ्याचं ऐकतात बगळ्याचं ऐकल्यानंतर रोज 4 मासे त्या ठिकाणून दुसऱ्या डोंगराच्या पलीकडं तळ्यात रोज घेऊन जायचा तो बगळा प्रयत्न करतो पण प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी 4 दिवस झाले 5 दिवस झाले रोज 2-4 मासे घेऊन तो तिकडे जातो पण ते मासे काही रिटर्न येत नाही मग ती एक खेकडा बघत असतो खेकड्याने बघितलं खेकडा जवळ जातो बगळ्याला म्हणतो बगळे बा तुम्ही रोज 4-5 मासे घेऊन जाताय आणि परत ती पाठीमागे नाही ती तर तो बगळा खेकड्याला म्हणतो का तुला पण नेतो मी तिकडं मनातली मनात विचार करतो आता रोज आपण मासे खातोय आज आपण खेकडा खाऊन बघू पण खेकडा असा असतो तो डायरेक्ट त्याच्या मानगुटी जाऊन बसतो आणि चल म्हणतो गेल्यावर तिकडे गेल्यावरती सगळा डोंगरच मग खेकडा त्या बगळ्याला म्हणतो का तुम्ही ते रोजचे मासे कुठे ठेवले कुठे टाकले कोणत्या तळ्यात टाकले तर तो बगळा म्हणतो मी तळ्यात बिळ्यात नाही टाकले म्हणजे तो खायचे असतात त्याला तो म्हणतो कम से कम 2 लाख म्हणजे त्या तळ्यातले 2 लाख मासे मी खाणार असं त्याचं म्हणणं होतं पण तो खेकडा एवढा 12चा असतो ना तर तो डायरेक्ट त्या बगळ्याच्या मुंडक्या बसतो आणि वर जसं जसं जाईल ना तसं बघतो तळबिळ आहे का तो बराबर मुंडक्या बसतून 2 नागे असा करतो आणि दाखव म्हणतो मला पुढे तळ दाखव त्यानंतर नाही रे कम से कम 2 लाख खाएगा मैं 2 लाख कोणतरी म्हणते ना कम से कम 2 लाख तो खेकडा आहे ना खेकडा अशी मान पकडतो ना तो बगळा डायरेक्ट खडका मग आता खेकडा कोण आणि बगळा कोण हे तुम्ही ओळखा माझ्या पारनेर तालुक्यातील माई बाप जनतेला एवढंच मी या ठिकाणी आव्हान करतो का तुम्ही माणूस ओळखा अरे ह्या विजय सदाशिव आवटीने याला
हातावर गोंधून घेतलं होतं, याचा भाऊ बाजूला पळायचा, पण ह्यो फकड्या सगळं अंगाव घेऊन त्याच्या बरोबर राहत होता. अरे माझा नाही होऊ शकला तर पारनेर नगर दक्षिणचा आणि पारनेर तालुक्याचं काय होणार आहे? त्याच्यामुळे जिल्ह्यातील जनतेनं माझं या ठिकाणाहून सांगणं आहे का तुम्ही फक्त माणूस ओळखा, माणूस. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि बोलत असताना दादा, आमच्या काही 2019ला या ठिकाणी काही मागण्या होत्या. आमची प्राधान्याने कुंडलिक कुठे गेले? एकच प्राधान्याने आमची मागणी आहे का आम्हाला या ठिकाणी आमचा एखादा युवक, एखादी माता भगिनी, एखादा ज्येष्ठ जर या ठिकाणी आला तर त्याला बिचारायला रात्री राहायचं कुठं, हा प्रश्न पडतो. तर आज तुम्ही दोन्ही टायगर या स्टेजवर आहेत. आमदार साहेब पण आहे आणि आमचे परमनंट खासदार सुजय दादा पण आहेत. या ठिकाणी पारनेर रहिवासी संघाचं आमचं या ठिकाणी काम झालं पाहिजे. आज दादा आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही. आज आम्ही तुम्हाला फ्री हँड देणार. आमची फक्त तुम्हाला 2024ला ताकद दाखवणार. पण ज्या दिवशी विजयाची सभा होईल या ठिकाणी, त्या दिवशी आम्हाला हे पाहिजेच, हे पाहिजे. बरोबर आहे ना मुंबईकर? दादांना मागायचं ना, सांगा एकदा सगळ्यांच्या तोंडानी. पारनेर भवन या ठिकाणी झालं पाहिजे दादा, एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा माझ्या सर्व युवक सहकार्यांचं, मुंबई शिलेदारांचं या ठिकाणी अनेक जण आहेत, अनेक जण या ठिकाणी आहेत. ठेवलं नाही बरं का झालं पुढं काही, अजिबात पुढं काही ठेवलं नाही. फकीर कोण आहे त्याचं नाव सांगायचं का? अरे सगळ्याला माहिती फकीर कोण आहे. अरे यांनी आपल्यासारखे युवक या ठिकाणी आपल्या मायबाप जनतेचे पोरं या ठिकाणी संपवले, फकीर केले. माझ्यासारखा पोरगा या ठिकाणी फकीर झाला ह्याच्या पायी. माझ्या ज्येष्ठ माता भगिनींना, माझ्या बहिणींना, भावांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो, फक्त माणूस ओळखा, माणूस ओळखा. 19 नंतर आता इलेक्शन आले, तेव्हाच परत तुमच्या दारात आले, तवर आले का? मग आता दारात आले ना, कमरातला हात एवढंच या ठिकाणी तुम्ही करा. या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि नगर दक्षिणला काय चाललं? हात वर. मला या ठिकाणी शब्द द्यायचा, सगळ्यांनी शब्द द्यायचा तुमच्या लेकराला. दादा माफ करा, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष कळत नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फक्त माणूस कळतो. हाय प्रोफाईल माणूस, वेल एज्युकेटेड माणूस, खानदानी माणूस. फकीर फकीर म्हणून किशे मारणारा माणूस नकोय आपल्याला. आपल्याला खानदानी माणूस पाहिजे, जेणेकरून आपल्यासारख्या दुबळ्यांना, आपल्यासारख्या युवकांना त्या ठिकाणी व्यवस्थित भावाचा हात डोक्यावर ठेवला पाहिजे ना. मग हात वर करून सांगा, ही पारनेरची मायबाप जनता माझी या ठिकाणी कष्ट करायला आलेली आहे. काय करायचं? हात वरती करा. अर्धेच हात वर झाले. काय करायचं? काय करायचं? बस या ठिकाणी त्या तुमच्या लेकराला एवढा शब्द पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद विजूभाऊ, आपल्या मनापासून स्वागत. कामोठे नगरीचे निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ पावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, मनापासून स्वागत करतो. आणि आता थेट विनंती करतो, आपल्याशी संवाद साधतायत पनवेल मतदार विधानसभा सदस्य कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर साहेबांना विनंती करतो, आपण संवाद साधायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की
जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की। आज कामोठ्यामध्ये पारनेरकरांचं ही भव्य ताकद आम्हा सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते। ती ज्यांच्यामुळे पाहायला मिळते ते आपले माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब या ठिकाणी ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं डौलानं दिमाखात आयोजन केलं आहे ते आपल्या सर्वांचे युवा सहकारी विजय भाऊ आवटी या ठिकाणी उपस्थित, आमचे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी, मंचावरती उपस्थित असणारे सर्व पारनेर तालुका वासियांवरती प्रेम करणारे आणि या पारनेर तालुक्यातून मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये येऊन ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे असे मंचावरचे समोरचे सर्व मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व मंचावर आणि समोर बसलेले सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, सहकारी, इथं उपस्थित असणारे सर्व नगरसेवक, नगरसेविका, उपस्थित असणारे सर्व या कामोठा, कळंबोली, पनवेल, करंजाडे आणि नव्या मुंबई आणि मुंबईतून आलेले आपण सर्व पारनेरवासीय भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात आधी या पनवेल विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्यानं मी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। जे भव्य स्वागत सुजयदादा आपलं या ठिकाणी झालेलं आहे ते पाहून येणाऱ्या 13 मेला जे आपल्या महाराष्ट्राच्या सरकारनं नव्यानं नामकरण केलेलं आहे अहिल्यादेवी होळकर नगर या मतदारसंघाचा निकाल हा आत्ताच घोषित झालेला आहे आणि सुजयदादा 2019 साली 2.25 लाखांनी निवडून आले होते, पण ज्या पद्धतीची ताकद आपण सगळ्यांनी मिळून दाखवली, विजय भाऊ आपण या ठिकाणी ज्या पद्धतीनं पेटून उठलेलं आहे ते पाहता 3.5 लाखाच्या वरती मताधिक्य या निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील साहेब मिळवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते। या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं काम उभं केलंय, समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी काही ना काहीतरी काम उभं केलंय, मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, या प्रत्येक समाज घटकाला मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत असं वाटतंय। गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं सुजयदादा तुम्ही काम केलेलं आहे, जसा उल्लेख या व्यासपीठावर होतोय, एक खऱ्या अर्थानं उच्च शिक्षित डॉक्टर म्हणून या मतदारसंघाचा अभ्यास करताना मतदारसंघाला विकास कामं म्हणजे काय हे खऱ्या अर्थानं दाखवून देण्याचं काम पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर या मतदारसंघाच्या अडीअडचणी आपल्या मानून काम करणारा विखे पाटील परिवार, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना ज्या ज्या वेळेला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांनी हा तालुका आपला, तो तालुका दुसऱ्याचा असं न मानता नगर जिल्ह्याचा प्रत्येक नागरिक स्वतःचा मानून या परिवारानं या नगर जिल्ह्याची सेवा करण्याच्यासाठी सातत्यानं काम केलेलं आहे आणि म्हणून हे भरभरून प्रेम या विखे पाटील परिवारावरती राहिलेला आहे। पारनेर मधला हा प्रत्येक नागरिक जो या ठिकाणी आहे, कष्टानं या सगळ्या परिसरामध्ये राहतोय, तो उच्च विद्याविभूषित आहे, तो सर्वसामान्य नागरिक आहे, पण इथं व्यवसाय करत असताना माझ्या या पनवेल आणि परिसराला आम्ही काय देऊ शकतो, पनवेल आणि परिसरात राहत असताना आम्ही इथं जे घेतलं ते या परिसराला भरभरून देण्याचा प्रयत्न संपूर्ण पारनेरवासियांनी केला आहे। मी तुमचं सगळ्यांचं त्याच्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो। प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये पारनेरवासीय सातत्यानं आघाडीवर राहिलेले आहेत आणि त्यामुळे पारनेर तालुकावासीय या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आम्हाला कुठल्या पद्धतीनं कुठलंही काम सांगतात, कुठली अडचण सांगतात ती सोडवण्याचा प्रयत्न आमच्या परीने आम्ही केला आहे। पण ज्या वेळेला विखे पाटील साहेबांच्या सारखं एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करताय, सुजयदादा आपल्या सगळ्यांचं तरुण म्हणून नेतृत्व करतायत, अशा वेळेला हे नेतृत्व अधिक प्रखरपणानं, अधिक सक्षमपणानं या 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा खासदार म्हणून आपले खासदार म्हणून निवडून गेले पाहिजेत। याच्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया आणि
या मतदारसंघाच्या माध्यमातून एक ना एक मत कसं आपण त्यांना देऊ शकू याचा विचार आपण सगळ्यांनी आवर्जून करावा आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुजय दादा यांना निवडून द्यावं इतकीच विनंती या निमित्तानं करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब, आपलं मनापासून स्वागत. कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्हा बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदाजी बांदल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बांदल साहेबांची दिलगिरी व्यक्त करतो. वेळेचा अभाव आहे म्हणून मात्र दिलगिरी व्यक्त करतो. आणि यानंतर मी थेट विनंती करतो मंडळी, खरं तर विखे पाटील कुटुंबाची सुसंस्कृत परंपरा जोपासत ज्यांनी नगर जिल्ह्यामध्ये विकास कामांचा अमृत कलश आणि सहकाराची जलमभरणी या ठिकाणी उभी केली. मी विनंती करतो सुजय दादा, आपलं एक पाऊल आम्हा नगर जिल्ह्याला लागते. विकास कामांची चाहूल आपल्याशी बोलतायत पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर दक्षिण लोकसभेचे लाडके लोकप्रिय आरोग्यदूत विकास रत्न खासदार. जोरदार टाळ्यांच्या गदामध्ये स्वागत करू डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेबांचा. आज कामोठे येथे विजयभाऊ आवटी मित्र परिवार व कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या पनवेल मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय ठाकूर साहेब, माननीय बांदल साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, असे माझे मित्र सहकारी माननीय विजूभाऊ आवटी, सगळ्यांचेच नामोल्लेख या व्यासपीठावर करणं शक्य नाही, म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले पारनेर तालुक्याच्या नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक भागामधून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी आलेल्या आमच्या सर्व सन्माननीय माता भगिनी, सर्व असलेले या परिसरामध्ये कामोठ्यामध्ये राहणारे अहिल्यानगरचे तसेच पारनेर तालुक्याचे सर्व सन्माननीय नागरिक आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय भव्य असं आयोजन केलं, असं माननीय विजू भाऊंच्या बरोबर सचिन भाऊंच्या बरोबर सहकारी असणारे सर्व माझे युवक मित्रांनो, उपस्थित असलेले सर्व पत्रकार, आलेले सर्व या पनवेल आणि या परिसरामधून पाथर्डी आणि अहिल्यानगरचे सर्व ग्रामस्थ, पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय विजूभाऊ आवटी आणि त्यांच्या सर्व युवा सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढं भव्य आयोजन मला असं वाटतं नगर जिल्ह्यामध्ये देखील कधी माझं झालं नाही, जेवढं तुम्ही सगळ्यांनी आज कामोठ्यामध्ये या ठिकाणी केलं. त्याचबरोबर विजूभाऊ असतील, सचिन आहे, बंडू आहे, अनेक असे युवक जे गेल्या 3 दिवसापासून या कार्यक्रमाचं आयोजन करत मी माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल की आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून या कार्यक्रमासाठी ते आले. बोलण्यासारखं भरपूर काही आहे. मी इथं येण्यापूर्वी मला नेहमी वाटायचं की मी भाषणातून काय बोललं पाहिजे. ठाकूर साहेब, मी इथं येण्यापूर्वीच जी ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली ते खरं पारनेरचं वास्तव्य आहे. मला बोलण्यापूर्वी पारनेर तालुक्याच्या एका माझ्या कार्यकर्त्यांनी एका टीव्हीवर फक्त बाईट दिली की पारनेर तालुक्यामध्ये सुजय विखे हा 60% मतांनी पुढे राहील. एवढं बोलल्यानंतर डायरेक्ट त्या कळस गावातील एका माजी सभापती, जो सदस्य, जो तथाकथित समोरच्या उमेदवाराचा सोशल मीडियाचा प्रमुख आहे असं मी पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये वाचलं, मी तर अजून शहनिशा केली नाही, तो डायरेक्ट म्हटलं की मी सुजय विखेला गोळ्या घालणार. आणि हीच पारनेर तालुक्याची वस्तुस्थिती मला तुमच्या पुढे मांडायची होती, जी क्लिपच्या माध्यमातून माझ्या बोलण्याच्या अगोदरच निघून आली. आजची ही सभा
ही अहिल्यानगर मधल्या परिवर्तनाची सभा आहे. मला तुम्हाला या ठिकाणी मुद्दामून सांगायचं, हे परिवर्तन फक्त लोकसभेचं नाही, पण ही आजची या कामोठ्यातली सभा ही पारनेर विधानसभेच्या परिवर्तनाची सभा म्हणून ओळखली जाणार आहे. अहिल्यानगरच्या जनतेने या सभेच्या माध्यमातून पाहावं की जो व्यक्ती इथं तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी येत आहे त्याच्या तालुक्यामध्ये त्याची काय परिस्थिती आहे या सभेच्या माध्यमातून तुम्ही पहा. व्यक्तिगत टीका मी कधी करत नाही, मला कोणावर बोलायचं नाही, कारण की तो माझा मूळ स्वभाव नाही कोणाला खाली दाखवून. पण एक गोष्ट अहिल्यानगरच्या जनतेने विचार करावी की ज्यांचे कार्यकर्ते आज खासदाराला गोळ्या घालण्याची धमकी देत असतील तर त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसांनी काय करायचं. ठाकूर साहेब, मी माझ्या परिवारामध्ये एकुलता एक आहे. 50 वर्ष या अहिल्यानगरच्या जनतेने माझ्या परिवारावर प्रेम केलं. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत 50 वर्ष आमच्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सत्ता राहिली. खासदारकी पाहिली, केंद्रीय मंत्रीपद पाहिलं, राज्याचं मंत्रीपद पाहिलं, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद पाहिलं. आणि आज एक खासदार म्हणून मला या ठिकाणी स्वीकारलं. महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3च ठाकूर साहेब असे परिवार असतील ज्याच्या 4थ्या पिढीला देखील जनतेने आज गादीवर बसवला असा दुसरा कुठला परिवार नाही. मला या खासदारकीमधून काय मिळवायचं, या लोकसभेमध्ये संघर्ष करून काय मिळवायचं, एक खासदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन काय पाहिजे. आजही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं सगळं मिळालं. पण मी या लोकसभेला का लढाई करतोय, या लोकसभेची निवडणूक का लढवतोय, ही जी व्हिडिओ क्लिप आलेली आहे, ही जी ऑडिओ क्लिप आलेली आहे, जर सुजय विखेंनी आज थांबून घेतलं असतं, जर सुजय विखेंनी आज निवडणूक लढवली नसती तर या अहिल्यानगरचा गोरगरीब माणूस पुढचे 25 वर्ष दहशतीमध्ये राहिला असता. आणि म्हणून या अहिल्यानगरची लोकसभा लढवताना हे जे चित्र मला या अहिल्यानगरच्या जनतेला दाखवायचं आहे, मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो, पारनेर तालुक्याची जनता यापुढे कुठल्याही दहशतीमध्ये राहणार नाही. अहिल्यानगरची जनता यापुढे कुठल्या दहशतीमध्ये राहणार नाही. जी दहशत तुम्ही मागच्या 4.5 वर्ष सहन केली, जी दहशत या गोरगरीब युवकांनी 4.5 वर्ष सहन केली, ही दहशत यापुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणीत आणायचं काम होणार नाही. कारण की प्रत्येक पारनेर तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या पाठीमागं विखे पाटील परिवार खंबीरपणे उभा राहणारा शब्द तुम्हाला सुजय विखे देतो. आणि ज्या ज्या लोकांच्या पाठीमागे विखे परिवार राहतो त्यांना माहिती आहे की त्यांचं पाठबळ कसं असतं. आपल्याला गुंडागर्दी जमत नाही, दहशत जमत नाही. सर्वसामान्य जनमानसाच्या कल्याणातून आपण आज विकासाच्या आधारावर ही निवडणूक लढवायला या ठिकाणी आलोय. विकासाच्या आधारावर आपण जनतेपुढे मत मागायला चाललोय. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मगाशी विजूभाऊ म्हटले की मला पक्ष कळत नाही, पण विजूभाऊ, या देशाच्या जनतेने या लोकसभेमध्ये ठरवलंय की काही जरी झालं तरी देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदीच होणार, या बाबतीत कुठलीही शंका नाही. आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये जे आपलं प्रेम आज आपण दाखवलं, प्रेम जे आज आपण पाहिलं, हे प्रेम कामोठ्याच्या जनतेने तर पाहिलंच आहे, पण हे प्रेम अहिल्यानगरच्या जनतेला दाखवायचं होतं. म्हणून खरी ही सभा आपण या ठिकाणी घेतली. ज्या लोकांना हे वाटत होतं की काय वातावरण आहे, आज या सभेच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला हे वातावरण कळालं. आणि मी तुम्हाला लिहून देतो, आजही स्टॅम्प पेपर आणि पेन लिहून घ्या. 4 जूनला अहिल्यानगरच्या तुतारीच्या उमेदवाराचं डिपॉझिट हे सुजय विखे जप्त केल्याशिवाय थांबणार नाही. ही निवडणूक कुठल्या दुसऱ्या मुद्द्यावर नाही. ही निवडणूक अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरोधात, ज्या प्रवृत्तीच्या खाली पारनेर तालुक्याची जनता गेल्या कित्येक वर्ष त्रास सहन करते, ही त्या प्रवृत्तीच्या विरोधातली निवडणूक आहे. आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि जसं मगाशी युवकांनी म्हटलं की प्रितेश म्हटलं की विजूला वाऱ्यावर सोडू नका, विखे पाटील परिवारांनी 50 वर्ष अशा कुठल्याही व्यक्तीला वाऱ्यावर सोडलं नाही ज्याची साथ त्यांना मिळालेली आहे. 50 वर्ष राजकारण करत असताना जो माणूस आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला त्याला बरोबर घेऊन शेवटपर्यंत आम्ही साथ दिली. याचं सगळ्यात मोठं उदाहरण सचिन आणि त्याचा परिवार आहे. ज्या संदीपने आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी त्याग दिला, प्रत्येक संकटाच्या कालावधीमध्ये संदीप बरोबर आम्ही उभं राहिलो. संदीप एक उदाहरण झालं, सचिन एक उदाहरण झालं. पण आज जे लोक तुम्ही सगळे युवक आहात, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही. जेवढे आज पारनेरकर कामोठ्यामध्ये आहेत, ठाकूर साहेब हा आमचा परिवार आहे जो आम्ही तुमच्याकडे सुपूर्त केलेला आहे. मी तुम्हाला आमदार साहेबांच्या वतीने खात्री देतो की कुठल्याही पारनेरकराला काही अडचण आली तर ठाकूर साहेब तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार हा शब्द या ठिकाणी देतो. कारण की हा शब्द देणं आवश्यक आहे, कारण की आपण त्यांच्यामध्ये राहतो. मी साहेबांशी बोललो. आपण आता मी तुम्हाला सांगतो माझा स्वभाव काय, मी घोषणा करतच नाही, मी करून दाखवतो आणि नारळ फोडायला पण मीच आहे. मगाशी मला 2 दिवसापूर्वी विजूभाऊनी सांगितलं की आपल्याला हत्ती आणायचे, घोडे आणायचे, उंट आणायचे. मी त्यांना एकच सांगितलं की सध्या याची आवश्यकता नाही. हत्ती, घोडे, उंट, वाघ हे आपण 4 जूनला याच ठिकाणी या सभेमध्ये आणणार आहोत. आपल्या विजय सभेमध्ये अशी मिरवणूक या ठिकाणून होणार की ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरच्या खासदाराची मिरवणूक ही सगळ्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदारांपेक्षा भव्य मिरवणूक कामोठीत आपण 4 जूनला करणार आहोत. आपण काळजी करू नका. या धमक्या येतात जातात ही जुनी स्टाईल आहे. मला आनंद आहे की अजून निवडणुकीला महिना जायचा आहे आणि ही आजची परिस्थिती आहे. मी या व्यासपीठाहून पारनेर तालुक्याच्या आणि अहिल्यानगरच्या मायबाप जनतेला विनंती करतो, ही वास्तविकता आपल्या पुढे आज आली, ही ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आली. तुम्हाला गोळ्या झाडाच्या झाडा पण सुजय विखे माग हटणार नाही. आणि अहिल्यानगरच्या जनतेसाठी, अहिल्यानगरच्या विकासासाठी आम्ही सर्व व्यासपीठावर बसलेले असलेले पारनेर तालुक्याचे सर्व नेते तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत. आणि पारनेर तालुक्याचा अविरत विकास, अहिल्यानगरचा अविरत विकास हा करण्याचा ध्यास घेऊन आम्ही आज इथं आलेलो आहोत. आणि तो विकास आम्ही तुम्हाला करून दाखवणार. हे या ठिकाणी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आता विजूनही सगळं बोलून झालंय, प्रितेश सगळंच बोलतो, त्यामुळं माझं निम्म काम ते हलकं करून टाकतात. बांदल साहेब जर बोलले असते तर मला फक्त खुना करून निघून जावं लागलं असतं. बांदल साहेब आपका भी टाइम आहे, तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळ बोलायची संधी आम्ही तुम्हाला देऊ. सगळे बॉम्ब आम्ही फटाकडे आहोत, अणुबॉम्ब आपण शेवटसाठी राखीव ठेवलेला आहे. जेवढं मी तुम्हाला सांगतो आणि बिजूलाही सांगतो की तुम्ही तर त्या व्यक्तीसाठी पूर्ण आयुष्य घातलं, पण जेवढं त्या व्यक्तीला बांदल साहेब ओळखतात मला वाटत नाही कोणी दुसरं ओळखत असेल. त्यामुळे ते बोलले असते तर त्यांना पूर्ण यशगाथा सांगायला तासभर मागत होते. त्यांना म्हटलं बांदल साहेब यशगाथा आपण माझ्या फॉर्म व्हायच्या दिवशी बांदल साहेब बोलतील. आज आमच्या माता भगिनी आल्या आहेत, उशीरही भरपूर झालाय, पण आपण जे प्रेम आणि प्रेमाचा वर्षाव माझ्यावर केला, मी आपल्याला आवर्जून सांगतो की आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. पारनेर तालुक्याचा विकास आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचं संरक्षणाची जबाबदारी ही विखे पाटील परिवार घेतल्याशिवाय थांबणार नाही. परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, एवढी मोठी मिरवणूक काढली, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
धन्यवाद खासदार साहेब, आपलं मनापासून स्वागत करतो. डाव्या साईडला सगळ्यांची भोजनाची व्यवस्था आहे. आपण त्या ठिकाणी जायचं आणि भोजनाचा आस्वाद घ्यायचा. तुमचं पुन्हा एकदा आमच्या विजभाऊ आवटी मित्र परिवाराच्या वतीनं पहिल्यांदा महिलांनी मात्र भोजनासाठी जायचं आहे आणि नंतर आपण पुरुषांची मात्र त्या ठिकाणी पंगत आहे मंचावरती.